जिल्ह्यात चारही निकाल पाहिले साहेब तर इथं असंच म्हणावं लागेल की जिंकण्यासाठी राहण्याच लागतं. ठीक आहे, पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना. ते काय राणे साहेबांना न मानणारे ते उमेदवार नाहीत ना. म्हणून ठीक आहे, आता मी जसं बोललो की मी एका जबाबदार पदावर आहे. मी राजकारण करू शकत जास्त राजकारणाबद्दल राजकारण करू शकत नाही, बोलू शकत नाही. शेवटी जो पण आता आलेला आहे, निवडून आलेले आहे, त्यांना साथ देणं, त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून. पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं, निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी राणेसाहेबांसाठी आपलं आयुष्य दिलं, त्या कार्यकर्त्यांना पराभव आज पाहायला मिळतं, हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे किंवा दुःखदायक आहे. याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे? ह्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ह्याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे. ह्याच कार्यकर्त्यांनी सन्मान्य राणे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. ह्याच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना आज हे दुःखाचे दिवस दिसणं ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी दुःखदायक आहे. पण मी सदैव त्यांच्या बरोबर असणार आणि मी परत एकदा कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून उभारी कसं घेऊ शकतो त्या दृष्टिकोनातून मी काम करतो. सर, आपली कणकवलीमध्ये नगराध्यक्ष सीट म्हणजे भाजप विजयी होईल असे असताना सुद्धा नेमकी गणित काय शहरामध्ये चुकली म्हणजे त्याच्यामुळे हा पराभव सुद्धा. मला विचारलं तर ही निवडणूक ही लोकशाहीमध्ये जनतेने निकाल दिलेला आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक बाजूने आपल्या आपल्या पद्धतीने जनतेसमोर बाजू मांडलेली आहे. आम्ही आमची 100% बाजू मांडली, शहर विकास आघाडीची 100% बाजू मांडली. शेवटी जनतेने ठरवायचं होतं कोणाला संधी द्यायची, कोणाला संधी द्यायची नाही. या दृष्टिकोनातून ही निवडणूक घडलेली आहे. आम्ही जेव्हा सत्ता आमच्या हातात होती कणकवलीची, तेव्हा आम्ही कुठेच कमी पडलो नाही. आम्ही 100% सगळ्या बाबतीमध्ये विकास कसा असतो, कसा करायला पाहिजे केलेला आहे. आता पाहू पुढची 5 वर्ष संदेशजींच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काय किती चांगलं काम करते आपण निश्चित पाहू. संदेश पारकरांनी असा एक आरोप केला होता पत्रकार परिषदेमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये 10-15 हजार रुपये वाढले जातात. पुढे तर माझे 17 ते 17 उमेदवार निवडून आले पाहिजे. माझ्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आला पाहिजे. मला नेहमी वाटतं जनतेला असं मतदारांना असं गृहीत धरणं की मतदार विकले जातात, हे असं एकाने पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे. निवडणुका प्रत्येक जण आपल्या प्रत्येक पक्ष प्रत्येक बाजू आपल्या आपल्या पद्धतीने लढतो ना. पण त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी तुम्ही जनतेच्या मताचा अनादर कसा करू शकतो आपण? जनतेला माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं. आता खालती नगरसेवकाला मतदान मिळतं पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही. म्हणजे जनता शून्य आहे. कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडीची, वेंगुर्ल्याची जनता शून्य आहे. तिला माहिती आहे आपल्यासाठी बरं वाईट काय आहे आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेलं आहे. जे काय पैसे वाटपचे आरोप झाले कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा. पैसे मिळालेले आहेत, पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का? मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे. मागच्या 5 वर्षात साहेब जी तुम्ही आश्वासनं दिली होती, पोद्दारसारखं काम असेल किंवा रिंग रोड असतील, विकास कामं मागच्या 5 वर्षात केली. तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली. परंतु कुठेतरी ह्या निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता. मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेला भावनिक आव्हान यावर मतदान झालं असं तुम्हाला वाटतं? आता मला असं वाटतं त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे. आता नेमकं काय झालं, आता निवडणुकीचा निकाल येऊन अवघे 2 तासच झालेले आहे. आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू, आम्ही पण जरा खुलात जाऊ नेमकं काय झालं. एवढी विकास कामं केल्यानंतर पण एवढी जमीची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता, जसं मी तुम्ही जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे. तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ. साहेब, कणकवलीत निलेश राणेंच्या एंट्रीमुळे शहर विकास आघाडीला ताकद मिळाली आणि त्याच्यामुळेच हा विजय झाला.
निश्चित पद्धतीने निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे. त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला. त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. तर आज रॅलीमध्ये या निलेश राणे साहेबांचा फोटो देखील घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. तर नेता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून, भाऊ म्हणून तरी मला अभिमान वाटतं की नाही. शेवटी निलेश राणेंचाच फोटो त्यांना झळकवायला लागला. आज विरोधक जिंकले असले तरी पण त्यांना राणे साहेबांच्याच मुलाचा फोटो झळकवायला लागलं. ह्यात तर त्याच्याबद्दल मला निश्चित पद्धतीने समाधान आहे. सर, तुम्ही आता समाधान देखील व्यक्त केलं, कौतुक देखील केलं निलेश राणेंचं, पण मनामध्ये अशी कुठेतरी खंत आहे की निलेश राणे उभं राहिले आणि या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी त्यांनी कुठे निर्णय बदलला. तर असं काय नाहीये. शेवटी निलेशजी आले, त्यांनी त्याला त्या निवडणुकीसाठी जी जबाबदारी दिली त्यांनी पार पडली. शेवटी मतदारांनी काही गोष्टी ठरवून मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला निकालामध्ये दिसलेला आहे. कोणा एकाच्यामुळे असं झालं असं मानणाऱ्यापैकी नाही. निश्चित पद्धतीने निलेशजींचा प्रभाव दिसला, त्याच्यामध्ये काही गौण नाही, चुकीचं नाही. पण अन्य फॅक्टर पण त्याच्यामध्ये होते. आमच्या काही चुका होत्या, त्यांचे काही प्लस पॉईंट होते. संदेशजींचा वर्षानुवर्ष कणकवलीच्या बाबतीचा अनुभव, भावनिक आव्हान, या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या बाबतीमध्ये मी जसं बोललो ना, हे सगळे विरुद्ध एक ही निवडणूक झाली. सगळे विरुद्ध एक ही निवडणूक झाली. त्याच्यामध्ये मी कमी पडलो. मला जनतेने संदेश दिला की बाबा नाही, हे सगळे एकत्र येणं हे त्यांना अजून भावलं. त्यांना असं वाटलं की नाही, नितेश राणेपेक्षा हे सगळे बरे आहेत, सगळे आमच्यासाठी चांगलं काम करतील. मी त्या मताचा आदर करतो. असं अगदी निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रचार झाला किंवा म्हणजे निलेश राणेंनी लाईव्ह करणं फेसबुकला, त्यावेळेला देखील अशी एक गोष्ट झाली की राणे कुटुंबामध्ये वाद आहेत का, किंवा राणे विरुद्ध राणे अशी एक लढाई चित्र उभं राहिलं. निलेश राणेने कायम ही गोष्ट डिनाय केली की आमच्यामध्ये वाद नाही, राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं. आणि आता देखील ते तेच म्हणतात की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. मी त्यांचं अभिनंदन केलं. निलेश राणेंना भेटणं, त्यांचं अभिनंदन, ह्या गोष्टी कधी हो करेन ना. आता ते पण आपल्या विजय मिरवणुकीमध्ये असतील. मी पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी जाणार आहे, त्याच्यानंतर मुंबईकडे जाणार आहे. मला वाटतं प्रत्येक जण आपल्या आपल्या सगळ्या मोठ्या कामातून फ्री झाल्यानंतर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांचं अभिनंदन करू. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. हे संस्कार राणे साहेबांनी आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेले आहेत, म्हणून त्याच्यामध्ये काय वाईट नाही. आज त्यांनी मालवण चांगल्या फरकाने काढलेली आहे, मतांनी त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बसवलेला आहे. त्याचबरोबर कणकवलीमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्याच मदतीने, त्यांच्याच सहकार्याने ते नगराध्यक्ष बसलेले आहेत, म्हणून त्यांचं निश्चित पद्धतीने कौतुक करतो. सर, संदेश पाटोळे विजय झाल्यानंतर आता निवडणूक संपली, राजकारण बाजूला ठेवू आणि विकासासाठी ज्या सर्वांचं सहकार्य लागेल ते आम्ही सर्वांचं घेणं म्हणून सांगितलंय. हो, पण ती सकारात्मक गोष्ट आहे ना. उद्या काही त्याच पद्धतीचा प्रवास आपल्या सगळ्यांना करायलाच पाहिजे. शेवटी जनतेने त्याला संधी दिलेली आहे. आता जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री नाहीये. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जे पण माझ्याकडे येणार, जे पण माझ्याकडे सहकार्य मागणार, निधी मागणार, शेवटी मी सरकारचा प्रतिनिधी आहे. जो जनतेचा जो निधी आहे तो वाटप करणं, योग्य न्याय देणं आणि त्या निधीच्या माध्यमातून विकास करणं ही माझी मूळ जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी निश्चित पद्धतीने पूर्ण सहकार्य सगळ्यांना, 40 लोकांना करणार. कणकवली शहरातील जनतेला तुम्ही जो आरोप केला होता पत्रकार परिषदेमध्ये, संदेश परकर यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती, तो आरोप जनतेला रुचला नाही आणि त्याच्यातून जनतेने हे मतदान करून मला विजय केला, अशी प्रतिक्रिया संदेश परकर यांनी दिली. मी तर सत्य सांगितलं. माझ्यामध्ये काय त्याच्यामध्ये चुकीचं आजही नाहीये, कारण का त्याचे सीसीटीव्ही एव्हिडन्स पासून माझ्याकडे सगळे आहे. फक्त मला म्हणणं आहे की जे सत्य सांगितलं जनतेसमोर, माहिती दिली, त्याच्यावर अगर ते जनतेला रुचलं नसेल तर निश्चित पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये आत्मचिंतन होईल ना. नगरपंचायतच्या कारभारावरती एकूण त्यांनी टीका केली होती. विजयांना प्रतिक्रिया अशी पण दिली की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त आम्ही नारा दिला होता आणि त्याला कणकवलीकरांनी साथ दिली आहे. कणकवलीकरांची कामं करताना नगरपंचायतमध्ये कुठल्या पक्षाचं आहे हे बघून केलं जायचं आणि ते लोकांना भावलं नाही आणि त्याचा राग मतदारांनी व्यक्त करताना मला विजय केले, अशा प्रकारची चांगली गोष्ट. आता तुम्ही 5 वर्ष
कणकवली अतिशय भयमुक्त ठेवावी, भ्रष्टाचार मुक्त ठेवावी आणि त्या प्रक्रियेमध्ये माझी काय मदत असेल तर मी निश्चितच तुझ्याबरोबर उभा आहे. साहेब, चारही नगरपंचायतमध्ये, नगरपालिका, नगर परिषदांमध्ये माहितीच जिंकली आहे आणि महाविकास आघाडी आहे, त्याचं सुपरासाद झाल्याचे चित्र एकूण दिसत आहे जिल्ह्यातल्या निकालावर. ते तर आहे, पण आता इथे शहर विकास आघाडीमध्ये उभाटाचे पण निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं अन्य कोण निवडून आलेले आहेत, काँग्रेस निवडून पण आले आहेत, पण उभाटाचे दोन तीन निवडून आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये उभाटा, शिंदे सेना हे सगळं एकत्र आल्यामुळे आता बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये तरी निश्चित पद्धतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. कणकवलीमध्ये थोडं चित्र वेगळं आहे.